मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपला महापौर आणि पालिकेतील सत्ता मिळाली आहे। तब्बल 3 दशकं पालिकेवर शिवसेनेचा महापौर होता। आता पहिल्यांदाच भाजपचा महापौर आहे। 2017च्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेची साथ दिली असली तरी त्यांनी सत्तेच्या बाहेर राहून मुंबईचा पहारेकरी म्हणून भूमिका घेतली होती। आता त्यांना थेट मुंबईच्या सत्तेच्या चाव्या मिळाल्यात। मुंबई शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिले होते। मुंबई शहरासंदर्भात अनेक मोठे निर्णय घेण्याचं आश्वासनही दिलं होतं। मुंबई शहरात वर्षानुवर्ष अनेक समस्या आहेत, त्या सोडवणं आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणं हा भाजपसाठी कठीण परीक्षेचा काळ ठरणार आहे। पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार। भाजपच्या कारभारावर मुंबईकरांची बारीक नजर। आश्वासनांची पूर्तता करणं हा भाजपसाठी कठीण परीक्षेचा काळ। मुंबई महापालिकेत गेली 4 वर्ष सुरू असलेलं प्रशासक राज अखेर संपुष्टात येत आहे। आता शहराची सूत्र पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती येणार आहे। त्यामुळे पालिका सभागृहात लोकशाही प्रक्रियेचा आवाज पुन्हा बुलंद होईल। निर्णय प्रक्रियेत जनतेच्या प्रतिनिधींचा थेट सहभाग असेल। आयुक्तांना धोरणात्मक निर्णय घेताना लोकप्रतिनिधींचं मत विचारात घ्यावा लागणार आहे। या नव्या टप्प्यावर विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची असली तरी सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या सेनेवर अधिक जबाबदारी आहे। लोकभावना ओळखून स्थानिक प्रश्न प्रशासनाकडून सोडून घेणं तसंच महायुतीतील समन्वय टिकवून ठेवणं यात खरी सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार आहे। आम्ही जी सगळी मुंबईत निवडून गेलेली नगरसेवक आहोत ते आम्ही मुंबईचे ट्रस्टी आहोत आणि प्रत्येकाने मुंबईच्या हितासाठी काम केलं पाहिजे। मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करते की आम्ही महापौरने आम्ही सगळे सेवक म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत, तर मुंबईचे प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी उचलून धरलेच पाहिजे। मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये एक वेगळा बदल तुम्हाला आता ह्यावेळी दिसणार। फार मोठी जबाबदारी महायुतीने माझ्यावरती आणि ऋतुताईंवरती टाकलेली आहे आणि त्याला पूर्णपणाने न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही दोघंही महापौर आणि उपमहापौर या नात्याने आम्ही करू। प्रशासनाला बरोबर घेऊन मुंबई शहरातील जे विविध प्रश्न आहेत ते तडीला जातील याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू अशी मी आपल्याला या ठिकाणी हमी देतो। 2017च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते। यावेळेस शिवसेनेनं महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद भाजपला देण्यास नकार दिल्यानं भाजपनं सत्तेबाहेर राहून मुंबईकरांचा पहारेकरी अशी भूमिका घेतली होती। आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता निसटली आहे। सलग 3 दशकं शिवसेनेकडे असलेलं महापौर पद गेल्यानं आता उद्धव सेनेवर मुंबईकरांचा पहारेकरी ही भूमिका निभावण्याची जबाबदारी आहे। मुंबईकरांनी कोणत्याही एका पक्षाला मनमानी करण्याची संधी न देता समन्वयानं कारभार करण्याचा स्पष्ट संदेश दिला। पालिका सभागृहात 117 नवे चेहरे असले तरी सुमारे 100 अनुभवी नगरसेवक पुन्हा निवडून आले। त्यात माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, अनुभवी नगरसेवक आणि काही माजी आमदारांचाही समावेश आहे। प्रशासकीय राजवटीत प्रलंबित राहिलेले निर्णय आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचं आव्हान सत्ताधारी नगरसेवकांच्या समोर असणार आहे। भाजप शिंदेसेना युतीत असले तरी आपापसातील हेवेदाव्याने सुंदोपसुंदी पुढील 5 वर्ष कायम राहील अशी चिन्ह आहे। शिंदेसेना हा पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी असला तरी त्यांना मुंबईच्या सत्तेतील वाटा किती मिळेल हे अन्य काही महापालिकांच्या समीकरणांवर अवलंबून असेल। येत्या काही दिवसात विविध समित्यांच्या अध्यक्षपदांच्या घोषणा होणार आहे। यात काही समित्यांवर वर्णी लावण्यासाठी शिंदे शिवसेना आग्रही आहे। महायुतीसमोर वचननाम्याच्या अंमलबजावणीचं मोठं आव्हान आहे। महिलांसाठी बेस्ट बस प्रवासामध्ये 50% सवलत, स्वयं रोजगारासाठी 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, बेस्ट बसचा ताफा 10,000पर्यंत वाढवणं, कोळीवाड्यांमध्ये होमस्टे, वर्सोवा विरार ठाणे कोस्टल रोड जोडून MMR साठी आउटर रिंग रोड, पालिका शाळांमध्ये AI लॅब इत्यादी वचनं आणि यासह मान्सूनपूर्व कामांचा निपटारा ही पहिली कसोटी ठरणार आहे। नाले सफाई, रस्ते दुरुस्ती आणि आपत्ती व्यवस्थापनात कसूर झाल्यास त्याचा थेट फटका मुंबईकरांना बसतो। पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होण्यापासून सुटका करण्याचं मोठं आव्हान आता सत्ताधाऱ्यांसमोर आहे। मुंबईकरांना अधिकाधिक सुसह्य सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी आता महायुतीवर असल्यानं पुढील काही महिने महायुतीसाठी परीक्षेचा काळ असेल। भाजप कशा पद्धतीनं मुंबईचा डोलारा सांभाळतो यावर मुंबईकरांचं बारीक लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.